प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी काल्याच्या प्रसंगाकरता उच्चारलेला अभंग संत हृदय सम्राट महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मुकुटमणी भक्त संप्रदायाचे कळस देवमान्य असा ज्यांचा अधिकार असणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून आज जगद्गुरु तुकाराम महाराज अखिल कोट ब्रह्मांड नायक कृष्ण परमात्मा आणि या कृष्ण परमात्म्याच्या धर्म कार्याचं चरित्र सांगणारा धर्म कार्याचं वर्णन करणारा त्याच्याबद्दल उद्गार काढणारा त्याचा परामर्श सांगणारा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आजच्या सेवेकरता उच्चारलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार त्वसा की स्वानंद सुखनिवासी स्वामी रघुराज महाराजांच्या वास्तव्याने पुनीत पावन पवित्र झालेल्या या भूमीमध्ये आज गेले 3 दिवस झाले चाललेला हा परमार्थाचा ओघ काय निमित्त आहे तर एक निष्ठावंत भक्त वैकुंठवासी हरिभक्त परायण हरिदास नाना परशुराम डोंगरे यांच्या द्वितीय पुण्यस्थिती निमित्ताने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ सुपुत्र हरिभक्त परायण दत्तात्रेय हरिदास डोंगरे सुपुत्र हरिभक्त परायण शिवाजी हरिदास डोंगरे सुपुत्र हरिभक्त परायण मनीष भैया डोंगरे आपल्या पित्याच्या स्मरणार्थ या सुपुत्रांनी आपल्या पित्याच्या ऋणातून कृतज्ञता प्राप्त करण्यासाठी महाराज चालवलेला हा एक आगळा आणि वेगळा
हा एक पितृयज्ञ या ठिकाणी चाललेला आहे. विठ्ठल या पितृयज्ञाच्या निमित्ताने आज या ठिकाणी अगदी दिग्गज मंडळींची उपस्थिती आहे. यामध्ये आज आवर्जून उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे साध्वी शहाणी गायत्री दिदी. ती मोर शहाणी वाचल्यावरच लक्षात आलं. शहाणी याचा शब्द काय? सिंहासारखं जिचं कार्य आहे. सिंहाचं कार्य काय असतं? सिंहाचं मोहगम कार्य नसतं. सिंहाचं मोहगम कार्य नसतं. सिंहाचं कार्य पुढे बघून मागं वळून असतं. तसं त्यांचं कार्य आहे. युवा कीर्तनकार गणेश देते महाराज, युवा कीर्तनकार स्वामी रघुराज महाराज, वारकरी संप्रदायाचं भूषण बालाजी महाराज. आता सगळ्याचीच नावं घेणं शक्य नाही, पण तरी पण फाउंडेशनची नावं घेतल्याशिवाय भाग नाही. फाउंडेशन फार महत्त्वाचं आहे, अगदीच त्यांना विसरायचं नाही. आणि या फाउंडेशनचे आज उपस्थित असलेले नामदेवांना खरा बापू महाराज, अगदी दादा महाराज, हे सगळे फाउंडेशन सभासद आहेत. हे सगळे फाउंडेशन सभासद आज या नानांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित आहेत. हो, आणि म्हणून एक वारकरी संप्रदायाचं वैभव सांगत असताना महाराज वारकरी संप्रदायाची उंची, महाराज एकदा का ती उंची प्राप्त झाली की त्याच्या पलीकड कुठलीच उंचीची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये नसती. आणि म्हणून केवळ नावाने, ऐका बरं का, म्हणून सांगतोय नावाने महाराज त्याला मला तरी वाटतं बरं का, त्याला गौणत्व आणू नये म्हणून मी नावं घेणार तुमची. नावाने गौणत्व आणायचं नाही. मग काय सांगायचं? आज या कार्याकरता असणारे हो एका जहागीरदाराच्या कार्यक्रमाकरता, लक्ष दे बरं का, ऐका, बोलणं कसंही असेल भोळेपणाचं, पण खाली कर, थोडं खाली कर, एका खाली कर, खाली. कार्यक्रम कुणाचा? जहागीरदाराचा. ऐका बरं का, आणि असं आपण पाहतोच जहागीरदाराच्या कार्यक्रमाला बिचाईतदार नसतात. बोलणं समजतंय का? जहागीरदाराच्या कार्यक्रमाला बिचाईतदार नसतात. तुम्ही म्हणाल मग कोण असतं? सगळेच जहागीरदार असतात. सगळेच जहागीरदार असतात. हो, म्हणून बघा तुम्ही, आपण जर VIP सोसायटीमध्ये जर कार्यक्रमाला गेलो तर तिथं सामान्य नसतातच. कोण असतं? सगळे VIP. तसं आपण सगळेजण ज्ञानोबा राय, तुकोबा राय या मोठ्या VIP सोसायटीचे सगळे सदस्य आहोत. विठ्ठल आणि म्हणून सर्वांना वंदन करून महाराज आज हा जो आपल्याला कार्य दिसतंय महाराज, पण या कार्यामध्ये महाराज नेहमी या गोष्टीचं आठवण होती महाराज. नेहमी करता महाराज कार्याचं वैभव उभा राहतं महाराज. त्या वैभवाच्या खाली महाराज काहीतरी विशेष असतं, त्याच्याशिवाय हे वैभव उभा राहत नाही. म्हणून जेवढी जेवढी इमारतीची उंची न्यायची आहे महाराज, जेवढी जेवढी इमारतीची उंची न्यायची तेवढा पाया खाली घालावा लागतो. जेवढी जेवढी उंची करायची तेवढा पाया खाली, तेवढाच पाया करावा लागतो. तसा महाराज जेवढा पाया मजबूत आहे तेवढी इमारत मजबूत राहते.
म्हणून नेहमी करता इमारतीपेक्षाही महाराज पायाचं कौतुक झालं पाहिजे, पण पायाचं कौतुकच कुणी करीत नाही, हे खंत आहे महाराज. पायाची कौतुक झालं पाहिजे. तसं महाराज या वारकरी संप्रदायासाठी ज्यांनी भक्कम पाया महाराज, हो, जसं सांगायचंच झालं तर संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवाला नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. हा जनार्दन एकनाथ खंब दिला भागवत. हा तुका झाला शे कळस कळस महाराज. म्हणून रघुराज महाराजाच्या संप्रदायाची सुद्धा एक महाराज इमारत आहे, इमारत आहे. आणि या इमारतीचा पाया महाराज हे आमची मंडळी हे सगळी बरं का महाराज, यांनी जी पाया भक्कम केला का नाही, हा मग त्यांनी कोण नामातयाचा किंकर तेने केला विस्तार, जनार्दन एकनाथ खंब दिला. असे एक एक माणसं आणि त्यामध्ये हरिनानाचा सिंहाचा वाटा. विठ्ठल आणि म्हणून करता आज आपण पाहतोय हे महाराज. हो. आणि मग ते पाहत असताना आपल्याला निश्चितच काही गोष्टी मान्यच करावं लागतात, मान्यच करावं लागतात. अशा काही गोष्टी आहेत. त्यामध्ये महाराज संत वचनामध्ये काही वचन आहेत, काही वचन आहेत, काही प्रत्यक्ष प्रमाण आहेत, काही अथापती प्रमाण आहे आणि काही अनुमान प्रमाण आहे. अनुमान प्रमाण, पण अनुमान प्रमाणाला जेवढी महती आहे तेवढी कुठल्याच प्रमाणाला नाही. अनुमान प्रमाण महाराज एकदम योग्यच सिद्धांत त्याचा असतो, त्याला अनुमान प्रमाण म्हणतात. यत्र यत्र धुमो तत्र तत्र अग्नी. हा ज्या अर्थी धुराचा कोट दिसतोय त्या अर्थी कुणालाही विचारा, बाळाला विचारा, बाळ हे धुराचा कोट कस काय? बाळ म्हणेल कुठंतरी पेटलंय, त्याच्या भाषेत ते म्हणेल. तसं ज्या अर्थी धुराचा कोट आहे त्या अर्थी कुठंतरी अग्नी प्रज्वलित आहे. हा जसा सिद्धांत आहे त्या अर्थी आज 3 दिवस झालं चाललेला परमार्थाचा ओघ चाललाय, ओसंडून ओघ चाललाय, त्या अर्थी कुठंतरी नानाची पुण्याईची ज्योत प्रज्वलित आहे. म्हणून महाराज आपण तरले नव्हे नवल. परमार्थात वैयक्तिक किती जीवन खर्ची घातलं याला किंमत नाही. प्रपंचात सुद्धा वैयक्तिक किती जीवन खर्ची घातलं याला किंमत नाही. परमार्थामध्ये सुद्धा समाज किती घालला याला किंमत आहे. प्रपंचामध्ये सुद्धा समाजसेवा किती घडली त्याला विशेष आणि महत्त्व आहे. आणि म्हणून ते जीवन आपल्यासाठी महाराज एक दर्शनीय असतं, दर्शनीय. तसं नानाचं जीवन आपल्यासाठी आदर्श जीवन, दर्शनीय जीवन पटलं तर वावगं होणार नाही. विठ्ठल आणि म्हणून हा चाललेला एक पितृयज्ञ आहे. आपल्या पित्याच्या स्मरणार्थ सुपुत्रांनी चालवलेला आहे. आणि त्याचं असंही बरं का, खरंच आहे, ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये ज्या गोष्टीबद्दल आत्मीयता, ज्या गोष्टीबद्दल तितकाच भाव होता, हां तितक्याच ताकदीचं त्याचं पुढचं घडावं, तितक्याच ताकदीचं त्याचं पुढचं घडावं. आणि
तितक्याच ताकदीने त्याचं घडतच असत महाराज. म्हणून करता महाराज नानाचा परमार्थ म्हणजे तितक्याच तळमळीचा होता. या पंचकृषीमध्ये धार्मिक कार्य आहे आणि त्या धार्मिक कार्यामध्ये नाना उपस्थित नाहीत. बरं, उपस्थित असून उपयोग नाही, नुसता हात बांधून उभा राहिला असंही नाही. तिथं येऊन महाराज असणारी परमार्थाची सेवा करणं हा त्यांचा गुणधर्म होता. हो, म्हणून आज एक खरंच आहे नानाचं जीवन हे आदर्श जीवन. हां, आणि म्हणून मला तर असं वाटतं नानालाच विचारावं आपण, हे जीवन कसं काय तुम्हाला प्राप्त झालं, कशाने प्राप्त झालं. महाराज नेहमी आपल्या लक्षात असावं की हे जीवन कशाने प्राप्त झालं. जसं जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की आम्हाला हे जीवन कसं प्राप्त होतं, याच अनुषंगाने नानाला सुद्धा वाटतंय. म्हणून नानाला तो अभंग बरोबर बसतो. हां, बघा, हे जीवन जर ज्याला घडवायचं आहे, हे जीवन ज्याला प्राप्त करायचं आहे, हो महाराज, हे जीवन कुणाला नको वाटेल हो. असा सुख सोहळा आपल्या हो असं कुणाला नको वाटेल. पण वर्ष श्राद्धसुद्धा होत नाही, खंत आहे महाराज. याच्यासाठी काहीतरी करावं लागतं. हां, काहीतरी करावं होत लागतं. म्हणून नानांनाच विचारू आपण की हे जीवन तुम्हाला प्राप्त झालं आहे, हे दर्शनीय जीवन तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. तर या दर्शनीय जीवनासाठी तुमचं काय योगदान आहे, काय केलं. हो, दास झालो हरिदासा, दास झालो हरिदासाचे, दास झालो हरिदासा, दास झालो बुद्धी काया दास झालो हरिदासाचा, बुद्धी काया म्हणे वाचा, बुद्धी काया म्हणे वाचा, बुद्धी काया म्हणे वाचा. दास झालो हरिदासाचा, बुद्धी काय म्हणे वाचा, बुद्धी काय म्हणे वाचा, बुद्धी काय म्हणे वाचा. दास झालो हरिदासांचा, याच्यासाठी काही केलं आम्ही दास झालो. आणि जे हरीचे दास आहे त्या दासांचा दास झालो. कसा दास झालो, बुद्धीनं झालो, कायेने झालो, वाचेने झालो, मनानेही झालो. आणि ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या पाहिजे, त्याच्याशिवाय आपलं जीवन घडवू शकत नाही. आणि म्हणून नानांनी आपल्या जीवनामध्ये कायेने, वाचेने, मनाने स्वामी रघुराज महाराज वारकरी संप्रदाय फडाची सेवा केली. हा, तुका म्हणे रक्षा झाली म्हणे रक्षा झाली रामा, तुका म्हणे रक्षा झाली तुका म्हणे रक्षा झाली दीप कृपे
कार्य केलं त्या कार्याच्या प्रित्यार्थ आपलं जीवन कसं प्राप्त झालं. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप आणि उजळीला दीप गुरु कृपे. सद्गुरूच्या कृपेने जीवनाचं सार्थक झालं. जन्मालो त्याचे आजी फळ झाली साचे. तुम्ही संभाळिले संती भय निरसली. कृत्य कृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. तुका म्हणे आता काळ करू नक्षके बळ. हो महाराज, आता आम्हाला काळ काही करू शकत नाही. धन्य झालो आता याशी संदेह नाही. न पडे या बाई. आणि म्हणून आज त्यांच्या जीवनामध्ये आत्ता सुद्धा जातानाही आनंदच, तिथं गेल्यानंतर सुद्धा आनंद. आणि आता द्वितीय पुण्यतिथीच्या निमित्तानेही आनंद. म्हणून ऐका, ज्याच्या येण्याला आणि जाण्याला कवडी किंमत, काही महत्व नाही त्याच्या येण्याला आणि जाण्याला, त्याला सामान्य जीव म्हणायचं. ज्याच्या येण्याला महत्व आहे त्याला देव म्हणायचं, त्याला देव म्हणायचं. पण ज्याच्या जाण्यानं सगळ्याला जीवन प्राप्त होतं त्याला साधू म्हणायचं. म्हणून देवाचा जन्म साजरा केला जातो. त्याच्या येण्याचं महत्त्व कळतं, त्याच्या येण्याचं महत्त्व कळतं. आणि साधूचा मरण उत्तर सोहळा साजरा करतात, कारण त्याच्या जाण्यानंतर त्याचं महत्त्व माहीत होतं, जाण्यानंतर. म्हणून शूर वळकावा रणी. शूराची वळख कुठं होती? समारंगाणावर होती. आणि साधूची वळख कुठं होती? तर मरणामध्ये होती. आणि म्हणून या नानांच्या या पुण्यतिथी निमित्ताने हा चाललेला सोहळा आहे. आजचा हा समारोपाचा दिवस आहे. गेली 2 दिवस झालं आपण महाराज कीर्तन श्रवण केली. त्यामध्ये 3 कीर्तनं झाली, पण 3 कीर्तनं ही युवा कीर्तनकाराची झाली. ठीक आहे, युवा कीर्तनकाराची कीर्तनं झाली. ऐकलं त्यांचं धर्माबद्दलचं. हा, अगदी आवेशपूर्ण धर्माची व्याख्या आपल्यासमोर त्यांनी मांडलेली. धर्माची व्याख्या महाराज, आपण जर या गोष्टीचा अंतर्मुख होऊन जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल महाराज, जीवनामध्ये हा जो धर्म आहे महाराज, आणि या धर्माला जर अधिष्ठान कशाचं असेल तर ते कीर्तन परंपरेचं आहे. सगळ्या धर्माचा मुख्य पाया कीर्तन आहे. आणि म्हणून कीर्तन हे काय आहे महाराज, तर कीर्तन हे धर्म कार्य आहे. कीर्तन हे धर्म कार्य आहे. साधू संत महात्म्यांनी महाराज ज्या वेळेस समाजाला मार्गदर्शन करत असताना मार्गदर्शन करीत होते, पण त्यांचा सर्व आशय आणि सर्व आशयाचं स्थान जर काय असेल तर तो धर्मच होता. तो काय होता? धर्मच होता. ज्ञानेश्वरी काय आहे मला सांगा, ज्ञानेश्वरी काय आहे? ज्ञानेश्वरी ही नाव तुम्ही आम्ही दिलेलं आहे. ज्ञानेश्वरीला ज्ञानोबरायांनी नाही, निवृत्तीदादा बरोबर ज्या वेळेस मागणीसाठी ज्ञानोबराय थांबले आणि त्यावेळेस मागणी मागत असताना काय बोलले ते? किंबहुना तुमचे केली धर्म कीर्तन सिद्धी नेली. ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी हे धर्म कीर्तन आहे, हे कधी विसरायचं नाही महाराज. अख्खी ज्ञानेश्वरी धर्माने भरलेली आहे. म्हणून
काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये कर्तव्य म्हणून आहेत, त्या कधी विसरायच्या नाहीत. मनुष्य जीवन प्राप्त झालं आणि मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर परमार्थ करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून परमार्थाला कधी उपकार मानायचा नाही, ते आपलं काय आहे, कर्तव्य आहे. आणि पण हे कर्तव्य करत असताना महाराज जगतामध्ये दोन बाजू निर्माण झाल्या. एक धर्माची बाजू निर्माण झाली आणि एक अधर्माची बाजू निर्माण झाली. धर्म हा व्यक्ती नाही, धर्म हा विचार आहे. अविचार जिथं आहे तो अधर्मच आहे आणि जिथे विचार असतो तिथं धर्म आहे. म्हणून धर्म जागृतीचं काम ज्ञानोबरायाने केलं, धर्म जागृतीचं काम तुकोबरायाने केलं, नाथबाबांनी केलं. आजची कीर्तनकार सुद्धा धर्म कार्य करतात. पण आलं तिथं काय पण आलं महाराज धर्म कार्यामध्ये महाराज. हो, जे सातत्य पाहिजे ते सातत्य मात्र आमच्याकडं आज नाही. आमचं सगळंच कार्यक्रम झुम्मा के दिन चालले आहेत महाराज. ह्या वर्षी भेटला म्हणजे त्याच्या पुढच्याच वर्षी भेटतोय, मधी गायब. सातत्य आहे. परमार्थामध्ये जर सातत्य नसेल तर परमार्थाचं परिवर्तन कधी होणार नाही. म्हणून करता बऱ्याच वेळा असं ऐकायला भेटतं, बऱ्याच वेळेला महाराज समाजाला रेंजच नाही, काही नाही, कुणाला रेंज नाही, समाजाला रेंज नाही. मग त्याला म्हणलं बाबा समाजाला रेंज नाही, याच्या आधी टावर खाली आहे का बघितली का? टावर मोकळा, आज टावर खालच्या रेंजच गायब झाल्या आणि तिकडं कवा इतक्या लांब यायच्या. म्हणून महाराज ज्ञानेश्वरी काय म्हणते, जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात, मला काय वाटतं सांगायचं नाही, मला काय वाटतं सांगायचं नाही, मला काय वाटतं हे जीव समजत असतो, त्याला जीव म्हणायचं. मला काय वाटतं हे जीव म्हणायचं. म्हणून जे मनाचं बोलतो त्याला जीव म्हणायचं, मनाचं बोलतो त्याला जीव म्हणतो, प्रमाणाने बोलतो त्याला साधक म्हणायचं आणि अनुभवाचं बोलतो त्याला संत म्हणायचं. काय अभंग आहेत महाराजांचं बघा. राम म्हणता रामाची होई रामाची होईची पदी बैसून आईसे सुख वचनी आये विश्वासे अनुभवे शोधून सांगे. महाराज सांगतात आपला अनुभव महाराज या संतांनी आधी आपल्या जीवनामध्ये
अनुभवाची परिपक्वता प्राप्त केली आणि परिपक्वता प्राप्त झाल्यानंतर मग बघा संतांचं शब्द काय इथे बघा बरं का बरं असं आमच्या बखाळ्या गेल्या बदल नाही का आम्ही किरकास आरडतोय पण आणि हिथं काय सहज बोलणे हित उपदेश बोलणे महाराज सहज बोलण्यात महाराज माणसांचं जीवन महाराज म्हणून करता विश्वदेव सत्तत्वे आईसा ज्याचा अनुभव विश्वदेव देव तया जवळी असे आपण असे दर्शने हे जीवन आहे साधूच म्हणून दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुषा महाराज दर्शनाने त्याच्या जीवनामध्ये कायापालट होतो असं कार्य महाराज आधी केले मग सांगितले अनुभवले मग समाजाला त्या प्रित्यार्थ म्हणून सगळा महाराज मी तुकोबरायांची प्रमाण धर्माबद्दल कितीही सांगितले अहो त्यांनी धर्माचीच पताका खांद्यावर घेतली होती आणि धर्माची पताका खांद्यावर घेऊन तुकोबाराई महाराज धर्म प्रचार करीत असताना काही वर्णन केलंय आंधळ्या पांघळ्या खांद्यावर आणि देवाला तुकोबाराय बोलतात सगळं तर तूच आहे पण माझी अपेक्षा आहे जीवनामध्ये तुझा धर्म जागा राहिला पाहिजे धर्म गा जागो तुझा तूची कृपाळू राजा काय हे सगळं धर्म शब्द बरं का कारण 2 दिवस झालं अगदी म्हणून आज मलाही वाटलं धर्मच बोल अगदी खरंच आहे हे काय होतं महाराजांना खरंच धन्यवाद द्यावं तेवढं थोडे अगदी मला इतकी गोष्ट महाराज त्यांची आवडली आहे महाराज
यांनी नेहमी त्यांच्या बोलण्यामध्ये ते काय वापरतात माहिती आहे, काय वापरतात. आणि खरं आहे, आज जर ते वापरलंच पाहिजे. आज महाराज आपल्या बोलण्यातून दंडक वापरतात. आणि वारकरी संप्रदायामध्ये दंडक आहे आणि तो दंडकच संतांनी वापरलेला आहे. आज दंडक वापरलं की लोक नको. हा, अगदी जबरदस्तीने महाराज दंडक वापरला आणि माळा घातल्या. खरंच आहे. म्हणून करता धर्म जागो तुझा तूची कृपाळू, धर्म जागो सदैवाचा दाथा धर्म आहे. ऐका, अजून एक सांगतो बघा, ही धर्माची प्रसार आहे बरं का. आता महाराजांनी फार ह्यांनी सांगितलं ताकदीने, पण आमच्या जुने कीर्तनकाराला ते आता आम्हाला प्रमाणाशिवाय बोलायचेच नाही, इतका प्रामाणिकपणा आमच्याकडे. आणि आमचा प्रामाणिकपणा कोण मानून घेते? आमचा प्रामाणिकपणा प्रमाणात. हा, आणि हे प्रमाण कोण मानून घेते? ऐका, बहुता दिवसा फेरा, महाराज सांगतात पुष्कळ दिवसांनी या नगराला फेरा आलाय. आला या नगरा, पण विनंती नका घेऊ भार, धर्म तोच. हा, जीवनाचं सार जर काय असेल तर तो धर्म आहे, धर्म. म्हणून एकाने धर्म जतन करण्यासाठी शस्त्र हातात घेतलं, एकाने धर्म जतन करण्यासाठी शस्त्र हातात घेतलं. म्हणून त्या राजाला महाराज म्हणतात, त्या राजाला महाराज म्हणतात. एकाने धर्म जतन करण्यासाठी शास्त्र हातात घेतलं, त्या महाराजाला राजा म्हणतात. अशी सांगड आहे. कशी सांगड आहे? एक राजाचा महाराज, हो एवढाच महाराज बरं का राजा. हा, कुणाला म्हणत जाऊ नका, फार तर पोथराज म्हणा. हा, याच राजाला राजा म्हणा का? महाराज त्याने जे तत्व आहे ते तत्व, तत्वनिष्ठ जीवन जगले धर्मासाठी महाराज. राजा संभाजी महाराज धर्मासाठी तत्वनिष्ठ, कारण त्यांच्यावर सुद्धा जगद्गुरु तुकोबरा यांच्या अभंगाचा महाराज तू अंकुश होता. हा, एकदा का धर्मकार्य हातात घेतलं ना, धर्मकार्य हातात घेतल्यानंतर तुकोबराने त्यांना माघारी फिरायचं नाही. हा, तसं परमार्थात सुद्धा एकदा पुढं पाऊल टाकलं की कधी माघार घ्यायची नाही. हे कशाचं आहे? धर्माचं ब्रीद आहे. हो, आणि म्हणून जगताचं जर सगळं व्यवस्थापन जर कशाने होत असेल तर ते कशावर होतं? धर्मावर. म्हणून धर्म कशाने तयार झाला? मगाच ऐकलंय, धर्म काही व्यक्ती नाही महाराज. धर्म अधर्माच्या व्याख्या का झाल्या? धर्म अधर्माच्या व्याख्या का झाल्या? तर त्या विचारातून झाल्या. ज्याच्याकडे अविचार आहे त्याला अधर्मी म्हणले शास्त्राने आणि संतांनी, आणि ज्याच्याकडे विचार आहे त्याला धर्म म्हटलेला आहे. आणि म्हणून आपलेच आहेत आपलेच आहेत. पण रात्री महाराजांनी म्हटल्यामुळं माझ्या लक्षात आलं, माझं बी तसंच झालं महाराज. समारंगणावर ज्यावेळेस अर्जुन उभा राहिला त्यावेळेस त्यांनी बघितलं हे सगळे आपलेच आहेत, ह्यांना कसं बळजबरीने मारू. तसं माझंही होतं, ह्यांना कसं बळजबरी करू माळा घालायला, करू माळा घालायला. पण तुम्ही जसं अर्जुनाने सांगितलं तसं केलं माझ्या लक्षात आलं. आता करा. अहो हे खरंच आहे या, कशाला बळजबरी करायची? हा महाराज, ह्याच्यात बळजबरीच पाहिजे, दंडक पाहिजे याच्यामध्ये. आणि असं जर नाही केलं, बळजबरी जर नाही केली तर धर्म हाताच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून वेळीच महाराज ह्या गोष्टी हाताच्या बाहेर न जाऊ देता
चाललेलं कार्य युवा कीर्तनकाराचा आज धर्माचा प्रचार चालू आहे महाराज. आज काळाची गरज आहे. धर्म म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये महाराज आपल्याला प्राप्त झालेलं धर्माचं जीवन म्हणजे वाईट गोष्टीचा विचार सुद्धा आपल्या मनात आला नाही पाहिजे. आज महाराज म्हणलेत म्हणून बोलायला लागलो बरं का. त्यांनी आधी तुम्ही पुढे आला म्हणून सुचायला लागला. महाराजांनी रात्री दंड काय घातलाय? व्यसन करायचं नाही, मांस दारू प्यायची नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये महाराज माळ ही आपल्या धर्माचं प्रतीक आहे. आणि माळ आपल्या गळ्यामध्ये नसताना आपण पाणी प्यायचं नाही आणि खायचंही नाही. जर माळ नसताना आपण पाणी पिलो तर दारू पेल्याचा दोष लागतो. गरुड पुराणामध्ये वर्णन आहे. दारू पेल्याचा दोष लागतो. आणि माळ नसताना अन्न खाल्लं तर मांस खाल्ल्याचा दोष लागतो. वास्तविक पाहता ह्या गोष्टी आपल्याला जन्मानेच प्राप्त झालेल्या आहेत महाराज. पण पुन्हा विचारात बदल झाला महाराज. म्हणून आज खंत वाटते एका गोष्टीची. खंत वाटते. बिचारे कसे का असेनात, पण त्यांनी अजून जसं एखाद्याला सांगावं लागतं तसं सांगून घेतलं नाही. नाही. या 83,99,999 योनीमध्ये माणसाला सांगावं लागतंय. हे दुर्दैवी आहे. माणसाला सांगावं लागतंय. कारण स्वाभाविक जीवन आहे आपलं त्या दिशेने. स्वाभाविक जीवन भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात मनुष्य जात सकळ महाराज हे स्वाभाविक भजनशील झाली असे केवळ माझे ठाई. स्वभावाने त्यांचं जीवन तसं आहे. पण जसं म्हणतात ना देवे दिला देह भजना पण पुढे झाला फाटा. महाराज देवाने दिला पण पुढे काय झालं? बाधा झाली. बघा नाथबाबाच्या भागवतात वर्णन आहे बरं का त्यांच्याबद्दल, पशुपक्ष्याबद्दल. ते म्हणे त्यांनी जन्मापासून कुणाचं म्हणजे त्यांना सांगायची पाळी आली नाही म्हणे. का तर त्यांनी त्यांची वागणूकच चुकविली नाही. त्यांची वागणूक बघितलं का आपण काय बिचारा सिंह एकचा भुकेजलाय म्हणून गवताचं गटूड आणलं सिंहापुरं ठेवलं आणि काय गटोगटा खाल्लं सिंहानी. असं कधी ऐकलंय का? नाही ऐकलं. गाई सुद्धा खूप भुक्याजली आहे आणि म्हणून तिची भूक भाजवण्यासाठी मांस आणून टाकलं आणि तिने गटागटा खाल्लं. ते खात नाही. आपल्याला असं झाल्यावर धर्म बुडवणाऱ्याची यादी आहे महाराज. हे असे जे लोक आहेत ना ह्यांनीच धर्म करायला विकारी माणसं महाराज माजलेले असं त्याचं वर्णन आहे. अशा माणसांनी धर्मरसा तळाला दिला. आणि म्हणून आज धर्मजागृतीची गरज आहे. ती सर्व धर्मजागृती. धर्म काय माहीत आहे का? आता वाटतोय जसं मी नेहमी सांगत असतो विषयाचे सुख येते वाटे गोड आणि पुढे अवघड. आता बरं वाटतंय पण पुढं काय होईल सांगता येत नाही. म्हणून जीवनामध्ये भगवंताने अर्जुनाला उपदेश करत असताना बळजबरी केली आहे आणि धर्माचं तथ्य सांगितलं अर्जुनाला. अर्जुना स्वधर्म जरी सांडशील तरी काळावर पड होशील. चोर म्हणून हरतील सर्वस्व तुझे. अरे तुझी काय अवकळा होईल तुला माहीत आहे का? तुझ्या हातून जर धर्म सुटला तर तुझं सर्वस्व चोर म्हणून तुझं सर्व जीवन हरण करते. म्हणून स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थरा मोडला. दीपासवे हरपला प्रकाश जैसा. दिवा मावळल्याबरोबर अंधार पडावा तसा धर्माचा लोप झाला तर जीवनामध्ये सगळा अंधकार होणार आहे. आणि म्हणून आज काळाची गरज आहे. आणि महाराज आज धर्मजागृतीची गरज आहे.
ज्यांनी आपल्या धर्म जागृतीसाठी बलिदान केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, धर्म कार्यासाठी बलिदान दिलं छत्रपती संभाजी राजाने, धर्म कार्यासाठी बलिदान दिलं माझ्या ज्ञानोबारायाच्या विठ्ठलपंतांनी रुक्मिणीने. हा, आणि म्हणून महाराज म्हणतात, देवा देवोनी या जीवा वडिले साधीला ठाव. लक्षात घ्या महाराज, जीव समर्पण केलं आपल्या पूर्वजांनी. इतिहास घ्या महाराज, तानाजी मालुसरांचा इतिहास घ्या. मी बी इतिहासच सांगणार आहे बरं का महाराजांनी. तुम्हालाही वाटू नाही ह्यांना काही जमत नाही सांगा. हो असं तानाजी मालुसरे यांनी आपलं बलिदान दिलं. लक्षात घ्या, ते बलिदान म्हणजे स्वार्थासाठी नाही, ते बलिदान म्हणजे कुणी व्यक्तीच्या द्वेषासाठी नाही, ते बलिदान आहे धर्मासाठी महाराज. म्हणून एक एक बळी गेलेल्यांची यादी घ्या. हा, तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे महाराज, हे बलिदान आहे. हा, आणि म्हणून डोळ्यापुढं ठेवायचं त्यांचं मरण, डोळ्यापुढं ठेवा, आणि आपण मात्र तितकंच तत्पर राहा. हा, हो, आताशी कुठंतरी नकुरडं लागलंय, आताशी कुठंतरी 26/11चा आणि कालचा किस्सा हे नकुरडं आहे. त्या नकुरड्याचा जर बंदोबस्त नाही केला ना, कशाचा, त्या नकुरड्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. हा, आणि जर नकुरड्याचा बंदोबस्त नाही केल्यावर काय होतं माहीत आहे का? हे आता तरुण पिढीकडेच आहे बरं का हे सगळं. हा हा, नकुरड्याचा बंदोबस्त नाही झाला आणि डॉक्टरला म्हणलं नकुरडं झालंय, हां राहू द्या काय होत नाही म्हणलं, डॉक्टर म्हणतो पुन्हा या, काय येतं. पुन्हा 15 दिवसांनी आल्यानंतर ते गेले की चरत गोट्याला, पुन्हा गेला. डॉक्टरने सांगितलं आता चरलंय, आता गोटा काढावा लागेल. नाही नाही, तसं कसं गोटा काढता, नका काढू, पुन्हा या. गेलं ना चरत गुडघ्यात. हा, गुडघ्यात चरत गेलं महाराज ते. हा, गेल्यानंतर पुन्हा गेलं, म्हणले आता गुडघ्यात गेलंय, काढावं की. नका नका, अजून काय करत नाही, तसं नका काढू. हा, पुन्हा महिन्याने गेले, पुन्हा गेलं की मांडीत. आणि मग मात्र डॉक्टरने सांगितलं आता हे कुठं आलंय म्हणून सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं. 11/26 म्हणजे गुडघ्यात, कालचं म्हणजे. आता जर आपण नाही दक्ष राहिलो तर आपल्यालाच बाहेर काढतील, इतकी माजल्यात तिकडे तयार झाले. हा, इतके जेव्हा महाराज निर्मिती आहे तिकडं. म्हणून करता महाराज आज धर्म. म्हणून धर्म काय आहे. हा महाराज, आपल्या धर्मासाठी बरं का, आपल्या धर्मासाठी, आपल्या धर्मासाठी आपल्या लोकांनी आपल्याला केलेली तक्रारच मानायची नाही. आपल्यात आपलंच हे झालंय, आपल्यात आपलंच हे झालंय. ते हे सांगतं बघा आपल्या
टिंबुर्णीचं डॉक्टर कोण होते ते आपल्यात येतं ते? हां, मेहता डॉक्टरकडे जावा तुम्ही. आमच्यासारखी वयाची पुढं झालेली जर गेली आणि त्यांना जर दाखवलं तर ते म्हणतात तुमचं वय किती आहे, सांगायचं 75. आता तक्रार करायची तशी आपण का नाही, कुणीच कुणाची तक्रार करायची. हे तक्रारीने आपल्या सगळं झालंय. हां, ज्या दिवशी आपल्या तक्रारी संपतील त्या दिवशी आपण त्यांना सामोरं जाण्याच्या योग्यतेचं हो. हे आपल्याच तक्रारी मिटेना. त्या हे तसं म्हणतंय, ते तसं म्हणतंय, हे असं होतंय, ते तसं होतंय, अजिबात काय बोलायचं नाही. महाराज हे जीवन महाराज कशासाठी तयार केले साधू संत? पाहे पाधोजेचे चिरगुट परी तुझा महीपत्र ते केवडेन चालवी आपल्या पाठी. आज हे जतन करण्यासाठी खंबीरपणाने उभा राहायचं आहे. आणि म्हणून हे धर्मकार्य हरिनानाच्या पुण्यतिथी प्रीत्यार्थ त्यांच्या सुपुत्रांनी चालवलेलं एक महाराज आज धर्माच्या विचाराची देवाणघेवाण आपल्याला या ठिकाणी महात्म्यांनी येऊन केलेली आहे. आजचा हा समारोपाचा दिवस आहे. हा पुष्कळ असं धर्माबद्दल बोलण्यासाठी ज्ञानोबरायांनी वर्णन केलं आहे, जगद्गुरु तुकोबरायांनी वर्णन केलं आहे. आज आपला हा काल्याचा दिवस आहे, समारोपाचा दिवस आहे. आणि म्हणून काल्याच्या प्रसंगाकरता चरित्र सांगावं म्हणून आपण जर त्या गोष्टीचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज या अवताराला आले, हे धर्मकार्य घेऊन आले. राजा संभाजी आले, ते सुद्धा धर्मकार्य घेऊन अवताराला आले. ज्ञानोबराय तुकोबराय स्वामी रघुराज महाराज हे सुद्धा धर्म कार्यच घेऊन इथं अवताराला आले. म्हणून जसा देवाचा इतिहास साधू संतांचा इतिहास जर आपण पाहिला तर त्यांनी प्रत्येक कार्य केलेलं हे धर्मकार्य आहे. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी कृष्ण परमात्म्याचा अवतार सांगत असताना धर्म संस्थापने तुका म्हणे आहे, धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. धर्माच्या व्यवस्थापनेसाठीच कृष्ण परमात्मा इथं आले. आणि इथं येऊन मात्र त्यांनी कार्य करत असताना जेवढे म्हणून अधर्मी आहेत महाराज, जेवढे म्हणून अधर्मी आहेत त्या सगळ्या अधर्माचा नाश केला. अधर्माने वागणाराचा सुद्धा काय केला, नैनाट करून टाकला महाराज. आणि म्हणून साधू संत महात्म्याने काय केलं, धर्मकार्य केलं महाराज. अधर्माच्या व्यक्तीचा नैनाट नाही केला, पण त्याच्या अधर्माच्या विचाराचा नैनाट केला. आणि या जगतामध्ये काय क्रांती घडवली महाराज. खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती भूतान परस्परे पडू मैत्र जीवान दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जीवांची लतीत लावू प्राणीदात. असा धर्म वाढवला आणि अधर्म सारला महाराज. तसाच भगवान परमात्म्याने कृष्ण अवतारामध्ये धर्माची संस्थापना करण्यासाठी अवतार केला. आणि ते अवतार त्यावेळेस महाराज ज्यावेळेस अधर्म होतो ना त्यावेळेस महाराज ह्या पृथ्वीला वजं होतं, या पृथ्वीला वजं होतं. आणि त्यावेळेस हा महाराज ती पृथ्वी गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे जाते. आणि ब्रह्मदेवाकडे जाऊन त्या ब्रह्मदेवाला प्रार्थना करते, हे ब्रह्मदेवा, हा बुडविला अधर्म झाला सोसविना भार मजा आता. हा मला आता सोसना अधर्म फार झाला रे या पृथ्वीवर. बुडविला धर्मच रसा तळाला नेला महाराज. हो म्हणून ऐका. हा आता असं म्हणतात धर्मरूपी गायीचा एकच पाय शिल्लक राहिला. कृत त्रेत दोपार. कृतयुगामध्ये 4 पायावर उभा होता धर्म. त्रेतायुगामध्ये 3 पायावर आला. द्वापार युगामध्ये 2 पायावर आणि इथं एकाच पायावर आला आहे. पण
या धर्माला सामोरं जाण्याचं सामर्थ्य फार मोठं आहे. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन दया क्षमा समाधान संत जन साधती निज धर्म हा चोकडा नाम उच्चारू घडकडा. या नामाच्या बळावर बळीयाचे अंकित आम्ही झालो बळवंत. हे कार्य करण्याची संधी मात्र या कलियुगाला फार मोठी आहे. हो, याच्यासाठी तयारी आपली आणि याच्यासाठी आपण तयारीत राहायचं. हा, त्याच्यासाठी सामुग्री घ्यायची. हा, देवाकडे सामुग्री आहे, आपल्याकडे सुद्धा ही सामुग्री घ्यायची. हा, सैन्याकडे बंदुकी आहेत, आपल्याकडे सुद्धा सामुग्री आहे. आणि आपल्याकडे ही सामुग्री असली आणि त्या सामुग्रीच्या बळावर आपण सुद्धा त्याच्यावर विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही. पण सामुग्री लक्षात घ्या. सहस्रनामाचे हतियार, सहस्रनामाचे हतियार, सहस्रनामाचे बळ केला मार षडवर्गा तेत आडवावया आले तया माझी पहिले देह अंकार ठोपटले. हा, आपल्यालाच आधी घालवावं लागेल तेव्हा त्यांचं समजन आपल्याला. हा, महाराज आपल्यात आपलंच आपण महाराज असं सांगतात बरं का, ऐकलं. एवढं जर आपल्यातनं महाराज आता हे धर्मकीर्तन आपण ऐकतोय, एवढं जर आपण लक्षात ठेवलं ना महाराज, आपल्या सुद्धा असं एवढंच मग ध्यानात ठेवायचं. आपल्या सुद्धा डब्यातल्या खेकड्याला टोपानं आलं पाहिजे. एवढं ध्यानात ठेवायचं. टोपानं नाही आपल्यातल्या खेकड्याला, एवढंच ध्यानात ठेवायचं. आलं पाहिजे. सगळीकडे टोप नाही ती खेकड्याला, आपल्याच डब्याला टोपण नाही का माहीत आहे त्यांना. ह्यांचीच पाय वाढते. हा, मग भजन असो, कीर्तन असो, राजकारण असो, काही असो, हा, हे बाहेर निघायची भानगड. हे जीवन आहे, त्याच्यासाठी कीर्तन आहे. गेलं पाहिजे. ओले मृतिकेचे मंदिर आत साजन मंदिर गुंपा करीती याचा नका करू अंगीकार गा. वासुदेव करीतो वासुदेव करीतो. याच्यासाठी महाराज आपल्यातलं आपलं पण वाढलं पाहिजे, याला परमार्थ म्हणायचं. म्हणून करता महाराज कृष्ण परमात्म्याने सुद्धा धर्म कार्य केलेलं आहे. आणि ते कोणत्या स्वरूपात, एरवी तर आपण कृष्णाच्या लीला ऐकतोच, त्या सांगत असताना अनेक लीला सांगितल्या त्याच्या. त्या सांगत असताना चोरीच्या सुद्धा सांगितल्या. कशाच्या सांगितल्या? हां, कृष्ण परमात्म्याने चोरी केली, पण आपल्याला माहीत आहे का कशासाठी केली? उगच नाही, ती सुद्धा धर्मासाठीच केली. हां, कारण नको तिथं आपलं चाललंय. हां, आणि म्हणून त्याला पुस्ती देण्याचं कार्य गोकुळात होत होतं. आणि म्हणून ते रोखण्यासाठी महाराज भलं चोरी करायची पाळी आली. हां, म्हणून नेहमी सांगत असतो, कार्य काय बी असू द्या, दिसायला कनिष्ठ असू द्या, कसलंही असू द्या, उद्देश चांगला पाहिजे. माणसाचा उद्देश चांगला असला पाहिजे आणि तो उद्देश महत्त्वाचा आहे. म्हणून कृष्णाने अनेक लीला केल्या, अनेक चरित्र केली, पण उद्देश कृष्ण परमात्म्याचा धर्मजागृतीचा होता, धर्मासाठी होता. म्हणून अधर्म वाढलेला होता. कंसाने त्या ठिकाणी महाराज अधर्म माजवला होता. कंस हा अविचाराचं प्रतीक आहे, रावण हे अविचाराची पात्र आहेत. आणि म्हणून या अविचारावर आक्रमण महाराज केलं पाहिजे. म्हणून तो विचाराचा धर्म पाहिजे, धर्माचे पालन करणी पाखंड. आणि म्हणून ज्या वेळेस कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि झाल्यानंतर महाराज योगमायेला त्यांनी सांगून टाकलं. योगमायेने आकाशवाणी केली. ज्यावेळेस मायेला गरगर फिरून आपटणार त्यावेळेस तिने आकाशवाणी केली. अरे मला काय मारतो, सांग कंसाला. त्या शिवकाला सांगितलं, तुझा वैरी गोकुळामध्ये अनंत कोट सूर्यासारखा वाढतो आहे.
आणि म्हणून सेवकांनी सांगितल्यानंतर महाराज घाबरून गेला. आता काय करायचं, आता काय करायचं, कसं त्याला मारलं जाईल हा विचार त्याच्या डोक्यामध्ये होता. आणि म्हणून त्यांनी सभा बोलवली आणि सभेमध्ये सर्व लोकांना तो सांगू लागला, अरे कोण जातंय त्या कृष्णाला मारायला, कोण जातंय. हा महाराज अगोदरच डोळं उघडायच्या टायमालाच 1 कोटीभर मारली होती त्याने. किती? 1 कोट. डोळं न उघडता बालपणाची दृष्टी, हा अदानव केली सृष्टी. हा आणि मग बऱ्याच जणांना माहीत होतं, मग कोण जाणार मांजराच्या गळ्यात घंटी वाजायला. पण कंसाने सांगितलं, कोण जर नाही गेलं, मी नाव सांगितलं आणि तो जर नाही गेला तर त्याला मी मारणार. हा मग राक्षसांनी विचार केला, ह्या अधर्म्याच्या हाताने मारण्यापेक्षा महाराज गेलेलं बरं. आणि म्हणून करता महाराज महाबळ दैत्याने तो विडा उचलला आणि विडा उचलून महाराज तो गोकुळाच्या दिशेने आला. आणि गोकुळात प्रवेश करायचा हा की महाराज लगेच बदलला ड्रेस. महाराज राक्षस होता ती बामण झाला, मार हाडपी मुंडासा गावात प्रवेश केला. आणि प्रवेश केल्या केल्या लोकांना विचारू लागला, लोकात पुसत पुत्र उत्सव कोटी. लोक हो, इथं कुठं नामकरण विधी पुत्र उत्सव आहे का कुठं. हा नामदेव महाराजांनी वर्णन केलं, भाविक सांगती नंदा घरी. हा भाविक लोक नंदा घरी चाललाय म्हणून सांगितला. हो आणि मग तो तिथून आला नंदाच्या घराला. यशोदेने पाहिलं, आज काय आनंद आहे, शुभ मुहूर्त आहे आणि आज माझ्या बाळाचं नामकरण विधी आहे. हा आणि आज अचानक अतिथी इथं आलाय म्हणून पाद्यपूजा केली, मांडीवर त्या पाटावर त्याला बसवलं आणि मग पाळण्यात झोपलेल्या कृष्णाला घेऊन आली. हा सन्मुख बैसोनी वर्तमान पुशी. हा मांडीवर घेऊन बसली आहे आणि बसल्यानंतर त्याला विचारू लागली, सन्मुख बैसोनी वर्तमान पुशे, बाळाचे चिन्हे कैसे सांगा. हा देव बाप्पा माझ्या बाळाचं तेवढं सांगा बरं का, काय भविष्य आहे. हा नामदेव महाराज वर्णन करतात, पंचांग त्यावेळी काढिले कपटाने. पंचांग त्यावेळी काढिले कपटाने आणि मान तुकावून पाहतसी. असा असा बघू लागला महाराज. आणि मग नामा म्हणे मैंदे काढूनही पंचांगण यशवदेशी काय बोलत असे. हा मैंद म्हणलंय बरं का नामदेव मा. मैंद कुठला, स्वांगी होऊन आला येईन. मैंद कुठला. हा बाळाची एक हिने कैशी काढलं मान, मग यशवदेशी बोले. हा मग बोलू लागला, तुझी या पुत्राशी लागले मूळ. यशवदे ह्याचं काय बरोबर नक्षत्र नाही गडे. हा मूळ नक्षत्रावर जन्मलं, गंगेत नेहून टाकली अशी. जर तू याला गंगेत नेहून नाही टाकलं तर याशी तू वसंगी घेऊन बसतील तरी करवील नासकुळाचा. ती खरंच सांगत होता बरं का, ती पुढे होत नास तुझ्या कुळाचा ठरलेला आहे. हा म्हणून याला लगेच गंगेत टाक. आता आईला बरं वाटलं होय तसं म्हणलं. कसलं जरी असलं तरी तसं वाटत नाही. आत्मपरीक्षण केलं यशोदा मैयाने आणि मग परीक्षण करून मनात आलं, ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी गर्गमुनी माझ्या घरी आली होती. आणि माझ्या घरी गर्गमुनी आल्यानंतर गर्गाने कथिले उत्तम गुण सांगितलं. महाराज असं कसं म्हणता हो. गर्ग महाराज आले होते आणि गर्ग महाराज आल्यानंतर त्यांनी माझ्या मुलाचं अगदी अचूक योग्य अशा प्रकारचं निदान केलं होतं. हा असं ऐकल्यावर अमंगळवाणी पुनरपी बोलला. हे शब्द संताचं लक्षात घ्या बरं का. हे किती अधर्माविरोधात चालते ती संत. भाषासुद्धा त्यांना योग्य वापरायची नाही. ते आता वेळ आहे म्हणून पुष्कळ सांगायसारखं होतं बरं का. महाराजांचं ऐकल्यामुळं बरं का, महेश ऐकल्यामुळं लय भरणा आहे महाराजांचा. हा आपण जाऊ नये त्याच्या घरा,
हा. त्याशी येऊ त्याशी येऊ नये आपल्या दारा, त्याच्या बघितल्यानंतर आंघोळ करा. हा, हे पुष्कळ आहे महाराज. आणि हे काय? हा महाराज, अमंगळवाणी पुनरपी बोलला, गर्गतो चुकला गणिताशी. गैवरून यशवदा बोले, गर्गाने कतिले उत्तम गुण. हा, आणि मग मात्र तो पुन्हा बोलला, अमंगळवाणी पुनरपी बोलला, आणि गर्गतो चुकला गणिताशी. यशवदे, गर्गाचं गणित चुकलं. हा, आता ऐका बरं का. हा महाराज, देवाचं ब्रेद आहे, अधर्माच्या बाजूची कधीच बाजू घेत नाही. हा, आणि धर्माची बाजू घेतल्याशिवाय राहत नाही. गर्गमुनी हे धर्मजागृतीचं कार्य करतात. आणि आलेला अधर्मी माझ्या गर्गाला नाव ठेवतो काय? हा, म्हणून करता महाराज त्यांनी काय केलं? हो, नामा म्हणे तेव्हा मांडिले विंदान. हा, आणि मग त्यांनी मांडीवर असताना फोन लावला. मांडीवर असताना फोन लावला, अरे आज आपल्या दारात चांगला अतिथी आलाय. हा, आणि त्या अतिथीचं आपल्याला स्वागत करायचंय. सगळेजण या. सुईपासून वरवाटा, ठोंबा, पाठ. अहो, हे खोटं नाही बरं का. तुम्ही गोकुळातली निघाली होती. हा, लोक म्हणती कैसे नवल झाले, आमचे ही पाठ येते आले. लोक नवल, कारण घरातच निघाली. हा, आणि अशा रुबाबात आली ना. हा, ही सगळी मंडळी अशी जेव्हा आले, ती म्हणतात असं एका ठोक्याची स्वागत केलं. होता बैसवाचा पाठ, होता घरोघरी सुटला, घरोघरी सुटला. होता बैसवाचा पाठ, होता बैसवाचा पाठ, होता बैसवाचा वर्णन करतात. होता बैसवाचा पाठू, तेने घेतला उच्चाटू, पिढियाचा गडगडटू घरोघरी सुटला. एकाने सगळ्याला आमंत्रण दिलं, सगळ्या घरोघरी जाऊन. सगळ्याला आज तुम्हाला आमंत्रण आहे. नंद पाटलाच्या घरी सगळ्यांनी हजर राहायचे. सगळे आले महाराज, आणि एकदाच तुटून पडले त्याच्यावर. हा, आणि मग निळोबाराय म्हणतात, पळता भुयत्या झाली तोडी. निळा म्हणे लवड सवडी, पळता भयत्या झाली तोडी. पळायला लागला, पण पळायला लागल्यावर ते आडव्या बाजा ठाकत मला त्याला अडवण्यासाठी. आणि मग असा जेव्हा तिंबायला सुरुवात केली, कुणाला? महाबळबट नाही म्हणायचं, आधर्म्याला. कशाला? आधर्म्याला. हा, असा तिंबायला सुरुवात केली. हा, असं म्हणजे विनोदाने सांगतात बरं का ते. हा, तर वरती तर एका ठिकाणी रूमनं पडलं होतं. काय पडलं होतं? रूमनं. त्याला ही काल ऐकायला गेला की ही का तिमते, ती का हे खाल्लं वरटतंय. मग त्याने जवळ डोकावून पाहिलं, म्हणला अख्खं गाव आलंय म्हणला, सगळं घरना घर आले ती. आमचीच आईबाप रानात कशी बसली ती कुणा ठेवून निघालं ना ती. तुम्ही का खऱ्याने निघालं? हां, गेलं तिथं सांगितलं आईला आणि बापाला. कुणाला? कुळवालांना, टिपणीला. आली बुवा तिथनंच ती बिरुबाबात. हां, आल्याबरोबर टिपणीने मधल्या ह्याच्यातच टिंबला. आणि वरनं पुन्हा आवतानी. हा, आणि रुमण्याने कोण ठोकला? अधर्म. हा, तवा अधर्माचा बिमोड होईल, नाही तर होणार नाही. अधर्माच्या बिमोडासाठी महाराज हे सगळं प्रयोजन आहे. देवाचं प्रयोजन, माझ्या संतांचं प्रयोजन, माझ्या शुरांचं प्रयोजन, माझ्या वीरांचं प्रयोजन, दुसरं कशासाठी नाही. म्हणून या
महाबळ भटाची विटंबना का केली तर तो आधर्मी होता म्हणून अभंगाचं पहिलं चरण. विठ्ठल बिना भागा विठ्ठल Thank you.